नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकांची बदली आणि कंत्राटी शिक्षक पदभरती याचे जे दोन नवीन जी-आर आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहूया। ॲक्च्युली खरं तर हे जी-आर आहेत ते आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा निवडणुकीच्या पूर्वीचे आहेत। यामध्ये जो 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनाच्या दिवशी असा जी-आर काढण्यात आला होता की 20 पटसंख्या असलेल्या शाळांवरती कंत्राटी शिक्षक पदभरती करण्यात येणार आहे। परंतु यावरती खूप मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन घेण्यात आलं आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये एक सुधारित जी-आर त्यांनी प्रसिद्ध केला शालेय शिक्षण विभागाने आणि सांगितलं की 20च्या ऐवजी 10 विद्यार्थ्यांची पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक पदभरती करण्यात यावी आणि त्यासाठी काही जे नियम आहेत त्या संदर्भात परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलं। मुळातच कंत्राटी शिक्षक पदभरती यालाच सर्व विद्यार्थ्यांचा विरोध आहे, परंतु शालेय शिक्षण क्रीडा विभागाने जी-आर काढताना त्यामध्ये 20च्या ऐवजी 10 पटसंख्या हा नियम लागू केला आणि त्यानुसार कंत्राटी शिक्षक भरण्यास मान्यता दिली। म्हणजेच कंत्राटी शिक्षक म्हणजे एका वर्षासाठी त्यांची नियुक्ती असेल आणि 10 पटसंख्या म्हणजे एका वर्गामध्ये 10 विद्यार्थी अशी पटसंख्या। मग ते समजा पहिलीचा वर्ग असेल तर कमीत कमी 10 विद्यार्थी असावेत, दुसरीचा असेल तर कमीत कमी 10 वर्ग असावेत। म्हणजे ज्यांची संख्या वर्गाची 10 पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी या प्रकारच्या पदभरती होणार आहेत। परंतु आपण पहिला जी-आर बघून घेऊया आणि नंतर जरी 10 पेक्षा कमी पटसंख्या असेल तरी सुद्धा याचा जो TETचा रिझल्ट, CTETचा रिझल्ट आणि टेटची एक्झाम देऊन पात्र असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती 100% होणार आणि त्यातून पवित्र पोर्टलला ज्या येणाऱ्या जागा आहेत त्या जागा कमी येण्यावरती याचा परिणाम होणार। तो कसा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात। त्यातील हे पहिलं जे परिपत्रक आहे ते आहे शिक्षकांच्या बदलीबाबतचं। आता शिक्षकांची बदली का करायची आहे ते बघा। 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील कार्यरत शिक्षकांची बदली म्हणजे जे ऑलरेडी तिथे काम करत आहेत। आता काम करणारे शिक्षक कोणते असणार तर जे ऑलरेडी परमनंट आहेत असे शिक्षक त्या ठिकाणी काम करत असणार। आता त्या शिक्षकांची बदली करून तिथे कंत्राटी शिक्षक भरायचा आहे। तर बघा, उपरोक्त विषयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये D.Ed. B.Ed. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत शासन निर्णयाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत। त्यानुसार या कार्यालयाकडे दिनांक 10/12/2024 अखेर अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरू असून प्राप्त अर्जामधील प्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही यथावकाश पूर्ण होईल। म्हणजे ही पूर्ण होईल कारण ही अर्ज प्रक्रिया आत्ता सुरू झालेली नाही, तर निवडणुकीच्या आधी सुद्धा ही प्रक्रिया सुरू होती, परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये ह्या दिवसांमुळे ह्या भरतीला ब्रेक आला होता आणि नंतर पुन्हा ही भरती सुरळीतपणे पार पडेल असं देखील सांगण्यात आलं आणि नंतर हे परिपत्रक काढण्यात आलं। कारण 20 तारखेला निवडणुका झाल्या, 23 तारखेला निवडणुकींचा निकाल लागला आणि 24 तारखेच्या नंतर ह्या गोष्टी पुन्हा सुरू करण्यासाठी हे पत्रक काढलेलं आहे 26 तारखेला। म्हणून ही कार्यवाही पूर्ण करायची आहे। आता ज्या काही उमेदवारांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन देखील केलेलं आहे, ज्यांनी केलंय त्यांनी करायचं नाही, ज्यांनी नाही केलं त्यांनी करायचं आहे असं देखील यात सांगितलेलं आहे। 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर एक वरील प्रमाणे कंत्राटी नियुक्ती करणे असलेले सदर शाळेवरील एक पद रिक्त असणे आवश्यक आहे। यास्तव सदर शाळेवरील एका शिक्षकाची बदली खालील तरतुदीनुसार करणे अनिवार्य आहे। आता ह्या तरतुदी दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने त्या शिक्षकांची बदली करायची आहे। आता बदली का करायची तर ते कायमस्वरूपी शिक्षक आहेत, म्हणजेच ते परमनंट शिक्षक आहेत। आता त्यांची बदली केली तर कंत्राटी शिक्षक त्या ठिकाणी भरता येईल असं शिक्षण विभागाचं मत आहे। कार्यरत 2 नियमित शिक्षकांपैकी एक इच्छुक शिक्षकाची बदली करायची, ज्याला स्वतःहून वाटेन की आपल्याला बदली करून घ्यायची आहे कुठे तर जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये जिथे परमनंट भरती आहे तिथे। तर
अशा शिक्षकांची बदली होईल. समजा दोन्ही शिक्षक बदलीसाठी जाण्यास इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकाची प्राधान्याने बदली करावी. दोघांनाही वाटलं की आपल्याला जायचंय तर ज्याचं वय जास्त आहे त्यांना प्राधान्य द्यायचं, आणि दोन्ही शिक्षकांना वाटलं की आपल्याला जायचंच नाही आहे, दोघांचीही इच्छा नसेल, तर ज्याचं वय कमी आहे अशा शिक्षकाची बदली प्रामुख्याने या ठिकाणी केली जाईल. असा हा शिक्षक बदलीचा GR आहे. आणि यासाठी मुदत दिलेली आहे 29/11/2024 अखेर. म्हणजे आज 28 तारीख आहे, उद्या 29 तारीख आहे. तर उद्यापर्यंत या बदल्या करण्यासाठीचे अर्ज करायचे आहेत. आता ही शिक्षकांची बदली होणं किंवा एका कार्यरत शिक्षकाला दुसऱ्या शाळेवर पाठवणं हा देखील जेव्हा पवित्र पोर्टलला जागा येतील त्याच्यावरती परिणाम करणारा मोठा घटक आहे. कारण मुळातच कंत्राटी शिक्षक पदभरती ही जे क्वालिफाईड असणारे टीचर आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठा धोका आहे. जरी हा GR आधीचा असला, नव्याने आला असला, तरी परिणाम मात्र येणाऱ्या शिक्षक भरतीवरती एका पदावरती होतो. कारण जरी आपण विचार केला, पकडून चला 5,000 जरी अशा 5 ते 6,000 जरी अशा शाळा निघाल्या, तर अशा शाळांमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यांमागे शेवटी शिक्षकांची संख्या ही मोजली जाते. जर इथे हजारोंनी फरक पडतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या शाळा जर हजारोंनी असेल तर ऑब्व्हियसली शिक्षकांच्या पदांवरती कितीतरी याचा परिणाम होणार आहे. आता तो जो GR होता पहिला, तो होता शिक्षकांची बदली करून घेण्याबाबत. आता बदली करताना त्यांनी सांगितले दोघांपैकी एका शिक्षकाने शिफ्ट व्हायचं आहे आणि एक त्या ठिकाणी राहीन. जो शिफ्ट होणार त्याच्या जागी एक कंत्राटी शिक्षक ते नेमून देण्यात येतील. आणि कशा पद्धतीने त्यांना बदली करायची आहे त्याचे 2-3 निकष त्यांनी दिलेले आहेत. एक म्हणजे ज्या दोघांची इच्छा असेल तर ज्याचं वय जास्त आहे त्याला प्राधान्य देण्यात येईल. दोघांची इच्छा नसेल तर ज्याचं वय कमी आहे अशाला त्या ठिकाणी टीचरांना शिफ्ट करण्यात येईल. आणि त्या संदर्भात आता ही एक प्रेस नोट आहे की त्यांची बदली आता उद्यापर्यंत त्यांना त्यांचे अर्ज सादर करायचे आहेत. आता जे शिक्षक पदभरती आहे त्यासाठीची त्यांनी ही प्रेस नोट काढलेली आहे. सेम अशाच प्रेस नोट प्रत्येक जिल्ह्याच्या येणार आता, कारण कंत्राटी पदभरतीला ऑलरेडी सुरुवात झाली. तर प्रत्येक जिल्ह्याची अशी एक प्रेस नोट येणार. त्याच्या अंतर्गत एक कॉन्ट्रॅक्ट बेस ॲप्लिकेशनसाठीची रिक्रुटमेंटची नोटीस येणार. म्हणजे ज्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरायचे आहेत तर ते अर्ज प्रणाली ती एक येणार. म्हणजे एक प्रेस नोट आणि एक अर्ज प्रणाली अशा प्रत्येक जिल्ह्याच्या आता 2-2 तुम्हाला प्रेस नोट बघायला भेटतील. एक प्रेस नोट आणि एक ॲप्लिकेशन अशा प्रकारच्या. परंतु कंत्राटी ज्या ठिकाणी 10पेक्षा कमी पटसंख्या आहेत तर अशा तत्वावर नियुक्त करण्यासाठीची ही प्रेस नोट आहे. अर्ज सादर करण्यासाठी 10 डिसेंबरची तारीख देण्यात आलेली आहे. कुठे अर्ज सादर करायचा आहे तर सांगली, ही जाहिरात सांगलीची आहे म्हणून सांगलीला करायचा, परंतु ज्या त्या आपापल्या जिल्ह्याच्या स्थानिक पातळीवरती ह्या जाहिराती येतील. दुसरी गोष्ट म्हणजे लोकल त्यांचा जो न्यूजपेपर आहे लोकल लेवलचा, तर त्या ठिकाणी त्या न्यूजपेपरमध्ये देखील या जाहिराती येत असतील. पुन्हा याच्यामध्ये दिलेलं आहे सदर योजनेस्तव यापूर्वी कार्यालयाकडे अर्ज सादर केला असल्यास दुबार अर्ज सादर करू नये. कारण आधीसुद्धा ही भरती चालू होती, मग ज्यांनी आधी अर्ज केलेले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. आता मगाशी शिक्षकांच्या बदल्यांमध्ये त्यांच्या अटी होत्या, आता इथे शिक्षक म्हणून पदभरती करायची आहे. तर पदभरती करताना कोणत्या अटी आहेत तर बघून घ्या की सदर नियुक्ती ही पूर्णतः कंत्राटी आहे. 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही कुठलाही हक्क दाखवू शकत नाही. उमेदवाराचं वय 18 ते 38 ओपनसाठी आणि 5 वर्ष कन्सेशन असेल कॅटेगरीसाठी, म्हणजेच 18 ते 43 कॅटेगरीसाठी, 18 ते 38 ओपन कास्टसाठी. त्याचप्रमाणे जर वयोमर्यादा खुला आणि मागास प्रवर्ग ह्या दोघांसाठी वेगवेगळा आहे, सेम असणार नाही. दुसरी गोष्ट, नियुक्तीसाठी फक्त D.Ed आणि B.Edची अर्हता अनिवार्य आहे. म्हणजे D.Ed ज्यांचं झाले ते आणि ज्यांचं B.Ed झाले ते. इथे TET किंवा CTETचा उल्लेख केलेला नाही किंवा टेट तिथं कॉम्पिटेटिव्ह आहे. पोर्टलच्या माध्यमातून एक्झामच्या माध्यमातून पोर्टलवरती जाहिराती दिल्या जातात आणि मग भरती होते. पण TET किंवा CTETची जरी या ठिकाणी अट दिलेली नाही तरी जो तो जिल्हा, समजा असं वाटलं त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या जास्त होते तर ते एक अट यामध्ये लावू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी ते
TET किंवा CTETची अट लावू शकतात जेव्हा ते स्वतःचं ॲप्लिकेशन काढतील त्या अर्जामध्ये नमूद केलं जाईल. या ठिकाणी तर दिलेलं आहे की TET किंवा CTETची अट कुठलीही दिलेली नाही, फक्त D.Ed आणि B.Ed अशी व्यावसायिक अर्हता दिलेली आहे. त्यानंतर 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की जे स्थानिक आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल, म्हणजेच जिल्हा स्तरीय पदभरतीला प्राधान्य देण्यात येईल. 7वा आहे की आवश्यकतेनुसार नियुक्ती कालावधी नूतनीकरणाचे अधिकार हे कार्यालयास राहतील. आणि नंतर मानधन आहे 15,000 रुपये, जे की पहिलं 10,000 होतं ते वाढवून त्यांनी 15,000 केलेलं आहे. आणि बाकीच्या गोष्टी शिक्षकांप्रमाणेच असतील जे सर्वसामान्य नियम आहेत ते. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे ते जिल्हा स्तरावरती तर ह्या जाहिराती येत जातील, नंतर ज्यांना त्यांना आपापल्या तालुक्यामध्ये ह्या जाहिराती दिसून जातील किंवा न्यूजपेपरमध्ये देखील येतील आणि ऑफिशियल वेबसाईटला देखील येतात. पण आता याचा परिणाम काय होईल, कंत्राटी असल्यामुळे एकतर ते एका वर्षासाठीच असतील, त्यामुळे शिक्षक त्या ठिकाणी कितपत शिकू शकेन. जसं की आत्ता बऱ्यापैकी नवीन घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर यांनासुद्धा टार्गेट करण्यात आलं होतं. मग शिक्षण क्षेत्रात असूनसुद्धा काही कंत्राटी पदभरतीमुळे बरेच अनर्थ घडलेले आहेत. मग त्यामुळे कंत्राटी भरती नको असं देखील सांगण्यात आलं होतं. ते तर त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळे घडलेल्या घटना होत्या. मग शिक्षक इतका मोठा घटक असताना सुद्धा जर शिक्षकेतर कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरून इतका प्रॉब्लेम होतोय, तर शिक्षक कंत्राटी पद्धतीने भरून का प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. त्यामुळे एक तर शिक्षक भरतीला सगळीकडनंच विरोध होतो. दुसरी गोष्ट म्हणजे असे शिक्षक जर त्यांना माहिती आहे की आपण 1 वर्षानंतर या ठिकाणावरून जाणार आहे, तर तो शिक्षक त्याचंच व्यक्तिमत्व या ठिकाणी महत्त्वाचं ठरेल की ते कितपत काम करतील. एकतर ते मानधन तत्वावर आहेत, ते सुद्धा विचार करू शकतात अरे 15,000 भेटणार आहे, कुठे मला जास्त भेटणार, तर ते त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी शिक्षण देऊ शकतात. का तर त्यांचं फक्त D.Ed B.Ed झालेलं असणार, ते TET CTET पास नसणार किंवा त्यांचं कुठलंही ट्रेनिंग झालेलं नसणार वेगळ्या पद्धतीचं. जेवढं पोर्टलच्या माध्यमातून इतकं स्ट्रिक्टली गोष्टी फॉलो केल्या जातात तितक्या त्या स्ट्रिक्टली नसणार. आता ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्या, मुलांवरती परिणाम होणार, शाळेवरती परिणाम होणार आणि त्यांच्या एकूणच शिक्षणावरती परिणाम होणार. आता शिक्षणाला इतकं महत्त्व दिलेलं आहे आणि महत्त्वाचंच आहे, मग तरीसुद्धा शिक्षणामध्येच ही कॉम्प्रोमाइज होणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या शिक्षक पदभरतीमध्ये याचा परिणाम काय होणार, तर कंत्राटी शिक्षक पदभरतीचा नियम किंवा तो GR काय सांगतो, जो टेम्पररी शिक्षक नेमायचा आहे त्यासाठी तिथली जागा पहिली ते खाली करणार आणि ती जागा जी टेम्पररी आहे ती खाली कुठे करणार, तर जे ZPची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी एक शिक्षक पाठवला जाणार. म्हणजेच काय, कमी पटसंख्येच्या 10पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेतला एक शिक्षक ZPमध्ये जाणार किंवा परमनंट असणाऱ्या, आता परमनंट आहे म्हटल्यावरती ती व्यक्ती परमनंट जागेवरच जाणार, त्या शिक्षकाचा याच्यामध्ये काहीच दोष नाही, जो व्यक्ती ट्रान्सफर होणार आहे त्याचा. आता तो जेव्हा ZPमध्ये ट्रान्सफर होणार, पवित्र पोर्टलला शिक्षक भरतीसाठी असणारी जेव्हा बिंदू नामावली मोजायची वेळ येईल तेव्हा बिंदू नामावलीमध्ये ह्या ZPचं एक शिक्षकाची जागा ॲटोमॅटिक या ठिकाणी भरलेली दिसणार. म्हणजेच येणाऱ्या नवीन पदभरतीमध्ये असं एक पद करून कितीतरी पदं या ठिकाणी रिक्त असणारी पदं कंत्राटी भरतीसाठीच्या माध्यमातून एक शिक्षक इकडं ZPमध्ये गेल्यामुळे ZPतली एक जागा जाऊन पोर्टलला एक करून अशा बऱ्याच जागा या ठिकाणी कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण हे फॅक्ट आहे. जर त्यांनी स्वतःच GRमध्ये सांगितलं कंत्राटी शिक्षक भरतीसाठी एक जागा तुम्ही तिकडं द्यायची आहे आणि मग कंत्राटी भरती करायची आहे, आता तो व्यक्ती तिकडे गेल्याच्या नंतर ऑब्वियसली बिंदू नामावली मोजताना ज्या प्रवर्गावरती हा शिक्षक जाणार आहे, फॉर एक्झाम्पल म्हणजे ZPच्या समजा ST कॅटेगरीचा हा शिक्षक असेल आणि तो ZPच्या ST कॅटेगरीच्या शाळेवर म्हणजे ST कॅटेगरी या त्याच्या आरक्षणावरती जर त्यांची नियुक्ती तिथे झाली, म्हणजे त्यांच्याच आरक्षणातला ST कॅटेगरीचा पोर्टलला येताना जो पवित्र पोर्टलला भरती येणार तेव्हा STची एक जागा ऑब्वियसली कमी येणार, कारण इकडचा शिक्षक या ठिकाणी बदली करून गेलेला आहे. म्हणजे
इथे एक जागा कमी होणार. असं एक एक करत महाराष्ट्रातल्या म्हणजे जेवढ्या शाळा आहेत प्रत्येक शाळेतल्या एक एक जरी शिक्षक पकडला तरी हजारो शाळा आहेत आणि हजारो शिक्षकांवरती याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येईल. त्यामुळे कंत्राटी शिक्षक पदभरतीमध्ये काहीच कुठलीही गोष्ट चांगली होऊ शकत नाही. फक्त त्यामध्ये पैसा वाचू शकतो सरकारचा. सरकारचा पैसा वाचेल ही एक गोष्ट सोडली तर बाकी सगळे तोटेच तोटे आहेत. त्यामुळे जो कंत्राटी शिक्षक भरतीच्या GRमुळे किंवा ह्या पदभरतीमुळे एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बदली झाल्यामुळे कार्यरत शिक्षक ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणचा एक बिंदू कमी होणार आणि पोर्टलला त्याच्यामुळे जाहिराती कमी येताना दिसणार, का तर त्या ठिकाणचा एक बिंदू ऑलरेडी गेलेला असणार. अशा हजारो शाळांमुळे हजारो बिंदू जातील. त्यामुळे भरतीवरती याचा निश्चित परिणाम होईल. दुसरी गोष्ट म्हणजे त्या शाळेची गुणवत्ता ऑलरेडी ढासळलेली आहे ती अजून ढासळेल. त्यामध्ये त्या शाळेची गुणवत्ता सुधारण्याचे चान्सेस कमी असतील आणि ढासळण्याचे चान्सेस जास्त असतील. त्यापेक्षा पटसंख्या वाढवण्यासाठी जे काही उपाय असतील ते शिक्षण विभागाने करावेत. हे सगळ्यांच्याच हिताचं आहे. पटसंख्या वाढली, शिक्षकांचा प्रॉब्लेम होणार नाही, ज्याला त्याला आपापल्या गोष्टी व्यवस्थित भेटून येतील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर हे कंत्राटी पद्धतीने पदभरती होत राहिली, आज एका जिल्ह्याची आली, उद्या एका जिल्ह्याची येईन, जे ते आपापल्या तालुका पातळीवरती असे कंत्राटी पद्धतीने जर भरले तर मग परमनंट भरती कधी होणार? आता परमनंट भरतीला कंत्राटी भरतीमुळे डिले होऊ शकतं. कारण कंत्राटी पद्धतीने त्यांचं काम पूर्ण होत राहील 1 वर्षभर. मग त्यामध्ये क्वालिटी किती चांगल्या क्वालिटीचं शिक्षण दिलं जाते हे कोण बघणार? ते कशाही पद्धतीचं शिक्षण दिलं तरी ते 1 वर्ष त्यांचं काम होऊन जातं याच्यामध्ये. त्यामुळे परमनंट शिक्षक भरतीला म्हणजे घाई करणं तितकं गरजेचं वाटणार नाही कंत्राटी शिक्षक पदभरतीमुळे. त्यामुळे कंत्राटी भरती ही सगळ्याच दृष्टीने तोट्याची आहे, विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे, भविष्यामध्ये येणाऱ्या नवीन शिक्षक भरतीसाठी अन्यायकारक आहे, चालू असलेल्या पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीसाठी अन्यायकारक आहे. फक्त एकच फायदा आहे, त्यांना त्यांचा पैसा वाचवता येईल. पण ह्या कारणासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये एवढे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. त्यामुळे कोणीच कंत्राटी शिक्षक भरतीचं समर्थन करू शकत नाही. ती कंत्राटी शिक्षक पदभरतीपेक्षा परमनंट शिक्षक पदभरतीने शिक्षण व्यवस्थित होऊ शकतं, सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.